मित्रांनो, मी नेहमीच म्हणते की प्रत्येक व्यक्ती ही आपली नवीन कहाणी घेऊन जन्माला येत असते. प्रत्येकाची कहाणी वेगळी असते, कारण प्रत्येकाचा हा सर्कल वेगळा असतो. प्रत्येकाचे मित्र वेगळे असतात. प्रत्येकाच्या घरची मिळणारी साथ ही वेगळी असते. प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं असतं आणि प्रत्येकालाच त्याच्या त्याच्या क्षेत्रात ही मेहनत घ्यावीच लागते. प्रत्येक आव्हानांना सामोरं जावंच लागतं, तेव्हाच तो वरच्या पायरीपर्यंत पोहोचू शकतो. पण एक क्षेत्र असं आहे की जे समाजाकडून कधीच एक्सेप्ट केलं जात नाही. म्हणजे या बाबतीत ही म्हण अगदी योग्य ठरते. ती म्हण म्हणजे, आम्हाला शिवाजी हवा, पण तो आपल्या घरात नको, तो दुसऱ्याच्या घरात हवा. आणि ते क्षेत्र म्हणजे कलाक्षेत्र. काही काही जणांना साथ मिळते, पण प्रत्येकालाच साथ मिळेल असं गरजेचं नाही आहे. म्हणजे कोणाला घरून साथ मिळत नाही, कोणाला समाजातून साथ मिळत नाही आणि कलाकाराला या आव्हानांना सामोरं जाऊन स्वतःला प्रूव्ह करावं लागतं. हे मी का सांगते, तर आज आपल्या या एपिसोडमध्ये मी आपलं स्वागत करते. मी ऐश्वर्या शिंदे, देशोन्नतीच्या जंगे जिंदगीमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत करते. आज आपल्यासोबत उपस्थित आहेत एक पुरुष नर्तक आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यांची कहाणी. अर्थात तेच त्यांच्या मुखातून त्यांची कहाणी सांगणार आहेत. मी स्वागत करते ऋषिकेश प्रज्ञा प्रदीप पोहनकर यांचं. नमस्कार. नमस्कार सर. सर, आपल्या कलाक्षेत्राबद्दल तर आपण बोलूच, पण आधी मी आपल्या पर्सनल आयुष्याबद्दल काही जाणू इच्छिते. तर आधी आपण आपल्या बालपणापासून मला सांगा की तुमचं बालपण कसं केलं. हां, नमस्कार. बालपण माझं सगळ्यांचं जसं असतं तसंच गेलं, कारण की मी पण घरचा एकुलता एक आणि त्याच्यामुळे फॅमिलीचं असं एक असतं की एकुलता एक मुलगा आहे, सो त्याच्यामुळे आपण त्याच्यावर व्यवस्थित पद्धतीने संस्कार करायला पाहिजे. आणि असं होतं की घरच्यांचं की बर्डन नव्हतं की तुला हेच करायचं किंवा तेच करायचं आहे, पण असं होतं की जे करायचं आहे ते व्यवस्थित पद्धतीने कर. आणि त्यामुळे काय होतं की मला आधीपासून फ्रीडम होतं की मला जे करायचं आहे ते, आणि कदाचित त्याच्यामुळे असं म्हणू शकतो की मी या क्षेत्राकडे वळायला सुरुवात झाली माझी. आणि भरपूर वर्ष, म्हणजे भरपूर आधीचा काळ आहे, म्हणजे इथून मला असं वाटतं आज मला 22-23 वर्ष झाली आहे या क्षेत्रामध्ये. सो त्यावेळेस अँड्रॉइड किंवा नेट किंवा इंटरनेटचं इतकं ॲक्सेसिबिलिटी नव्हती आपल्याकडे. सो तेव्हा असं होतं की या क्षेत्राबद्दलची माहिती मिळणं किंवा या क्षेत्राबद्दल जाणून घेणं हे फार डिफिकल्ट होतं, आणि वृत्तपत्र आणि न्यूज याच्यावरच ते कळायचं. सो माझं या क्षेत्रात येणं कसं झालं, काय झालं हे मला पण कळलं नाही. पण देवांचेच आशीर्वाद म्हणा की मी कदाचित जंप घेतली किंवा कूदून गेलो. आणि नृत्याची आवड ही लहानपणापासून मला होती, कारण माझ्या आईला डान्स शिकायचा होता, पण ती शिकू शकली नाही. सो कदाचित असं असेल की तिचं ते राहिलेलं स्वप्न माझ्याकडून ते पूर्ण होत आहे. सो लहानपणापासून माझ्या घरी खूप देवधार्मिक असं वातावरण आहे. म्हणजे सो त्याच्यामुळे असं होतं की संस्कार, श्लोक आणि देवाची पूजा ही आधीपासनं घरी सकाळपासनं संध्याकाळपर्यंत होत राहायची. सो त्याच्यामुळे असं होतं की ते सगळं ऐकून ना माझा कल जो आहे पहिलेपासून हा धार्मिक गोष्टींकडे जास्त वळायला सुरुवात झाली. आणि तेव्हापासून असं होतं की डान्स म्हणा किंवा गाणे म्हणा किंवा कुठलंही असं असेल ना, तर मला असं शास्त्रीय संगीत, सुगम संगीत किंवा शास्त्रीय नृत्य बघायला हे आधीपासनं आवडायला सुरुवात झाली, कारण घरचं वातावरण माझं तसं तयार होतं. सो त्याच्यामुळे माझा जो झुकाव आहे तो या सगळ्या क्षेत्राकडे जास्त वळत गेला. समज नव्हती की शास्त्रीय नृत्य म्हणजे काय किंवा कुठल्या कुठल्या प्रकारचे शास्त्रीय नृत्य आहेत भारतामध्ये, पण बघायला मला फार आवडायला लागलं ते. आणि तेव्हा म्हणजे त्या काळी ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीच्या काळी असं होतं की दर गुरुवारी रात्री 11 ते 11:30च्या दरम्यान नॅशनल DD नॅशनलवर एक नॅशनल प्रोग्राम ऑफ डान्स हा राष्ट्रीय नृत्याचा प्रोग्राम यायचा, आणि तो आजही चालू आहे असं मला वाटतं. सो मी तो आवर्जून बघायचो. तेव्हा मला हे कळत नव्हतं की शास्त्रीय नृत्य म्हणजे काय किंवा काय, पण असं होतं की याच्यामध्ये देवांच्या स्तुती गान किंवा देवांबद्दलचं सगळं असं असतं, तर ते खूप छान वाटतं आणि खूप डिसिप्लिन फॉर्म आहे. सो त्याच्यामुळे असं वाटायचं की आपण हे बघायला पाहिजे आणि याच्यातनं काहीतरी छान करायला पाहिजे. सो नृत्याची आवड असल्यामुळे माझा झुकाव तो शास्त्रीय नृत्याकडे वाढत गेला.
आणि रीतसर शिक्षण घ्यायला मी भरपूर वर्षांनी सुरुवात केली, कारण की तेव्हा काही चान्सच नव्हता की कोणाकडे तरी जावं किंवा कुठल्या तरी गुरूंकडे जाऊन Sources कमी शिकावं. होते. सोर्सेस कमी असल्यामुळे सो त्यामुळे माझं असं झालं की मी ते बघत गेलो आणि तो इंटरेस्ट माझ्यात डेव्हलप होत गेला. पण घरच्यांनाही माहिती नव्हतं की असं काही माझ्यासोबत सुरू आहे. माझं एज्युकेशन पण सुरू होतं. पण मग एका ठराविक ठिकाणी मी ज्या स्कूलला होतो हिंदू ज्ञानपीठला 7वी पर्यंत, तर तिथेच बाजूला अगदी त्या स्कूलच्या बाजूला माझे जे पहिले गुरु आहेत श्री किशोर आणि डॉक्टर किशोरी हंपी होळी यांचं घर, म्हणजे त्यांच्या घरीच त्यांचे डान्स क्लासेस व्हायचे भरतनाट्यमचे. सो मी ते रोज बघायचो स्कूलला जाताना येताना. सो माझा तो इंटरेस्ट तिथून जास्त डेव्हलप झाला की इथे आपण काहीतरी करू शकतो. आणि मग मी खरं तर माझ्या पहिल्या गुरूंना भेटलो आणि तिथून असं म्हणू शकतो की माझ्या खऱ्या नृत्याची जी सुरुवात आहे ती तिथून झाली असं म्हणू शकतो, नृत्य संस्काराची सुरुवात. आणि तिथून मग मी माझा जर्नी सुरू केला, म्हणजे प्रवास सुरू केला या क्षेत्रातला. पण तुझं मूळ बॅकग्राऊंड काय होतं, घरचं बॅकग्राऊंड कसं होतं? माझं घरचं बॅकग्राऊंड असं म्हणू शकतो की आम्ही तिघच जण आहे घरी, आई बाबा आणि मी. सो अतिशय मिडल क्लास फॅमिली. माझे बाबा प्रिंटिंग प्रेसला होते बर्डीला. सो घरी असं खूप फायनान्शियली स्टेबिलिटी किंवा खूप स्ट्रॉंग असं वातावरण नव्हतं. आणि आई माझी हाऊसवाईफ असल्यामुळे सो बाबांच्याच भरोशावर सगळं होतं, बाबाच जे काही करायचं तेच. सो त्याच्यामुळे असं झालं की माझं जे घरचं वातावरण आहे फायनान्शियली खूप स्ट्रॉंग नसल्यामुळे त्यांचं असं होतं की तू तरी ॲटलिस्ट आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखव, पुढे काहीतरी कर आणि पुढे काहीतरी जाऊन खूप मोठ्या पदावर हो आणि मोठ्या पदावर जा. पण कदाचित देवाला ते मान्य नसेल म्हणून मी एका अशा क्षेत्रात आलो की कदाचित पैशापेक्षा जास्त सुख आणि शांती मला इथे मिळते. आणि असं म्हणू शकतो की पद आणि हे ते सगळं, ते ह्या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहे, पण ज्या क्षेत्रात काम करतोय ते क्षेत्र असं आहे की अजरामर करून टाकणारं क्षेत्र आहे मनुष्याला. सो माझं फॅमिली बॅकग्राऊंड अतिशय नॉर्मल आणि अतिशय साधं असं आहे. आणि आईबाबांचा सपोर्ट तेव्हा नव्हता, पण कालांतराने तो मिळत गेला आणि तो जर्नी माझा त्याच्यानंतर जास्त खुलत गेला असं म्हणू शकतो. तू आता जसं म्हणालास की आधी आई वडिलांचा सपोर्ट नव्हता पण नंतर तो कालांतराने मिळत गेला, तर म्हणजे अशी काय घटना घडली की ज्याच्यानंतर आई वडिलांना वाटलं असेल की नाही, माझ्या मुलाला नोकरीपेक्षा तो ज्या क्षेत्रात सुखी आहे त्या क्षेत्रात आपण जाऊ द्यायला पाहिजे? हां, तर ॲक्च्युली असं होतं की जसं मी आधीच बोललेलो आहे की घरी एकुलता एक असल्यामुळे असं होतं की ॲटलिस्ट तू तरी काहीतरी कर, तू तरी एज्युकेशनमध्ये पुढे जा. कारण माझे बाबा गोल्ड मेडलिस्ट आहेत, म्हणजे होते ॲक्च्युली, सॉरी, गोल्ड मेडलिस्ट होते. आई पण माझी अतिशय छान शिकलेली आहे. माझं फॅमिली बॅकग्राऊंड जर बघितलं एज्युकेशन फील्डमध्ये तर ते अतिशय वरच्या लेवलवर आहेत. आणि त्यांचं असं होतं की तू ॲटलिस्ट काहीतरी छान शिकून पुढे जा, पण ते नाही होऊ शकलं खूप. तर मी या क्षेत्रात आलो आणि या क्षेत्रात आल्यानंतर हळूहळू मला चांगले गुरु, चांगले लोक मिळत गेले. पहिले असं होतं की मी फार बेसिक लेवलला जेव्हा होतो तेव्हा तितका असा सपोर्ट नव्हता, कारण प्रत्येकांच्याच घरी, जसं आता तू ऑलरेडी बोललेली आहेस की शिवाजी जन्मावा पण तो दुसऱ्यांच्या घरात, स्वतःच्या घरात नको रे बाबा. सो त्याच्यामुळे असं होतं की नृत्य क्षेत्र वगैरे वगैरे बहुतेक आपण जर असं बघितलं तर ते आपल्या इथे असं आहे की समाजामध्ये की पुरुषांनी नृत्य करणं वगैरे ही कन्सेप्टच नाही आहे. आणि ती का नाही आहे मला नाही माहिती, कारण अर्धनारीश्वर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आपला आराध्य आहे शिव, बरोबर. तो ज्यानी म्हणजे जे दैवतच आहे त्याला आपण पूजतो, पण जर पुरुषांनी नृत्य केलं तर आपण त्याला खूप नावं ठेवतो. सो ते असल्यामुळे काय होतं ना की आईबाबांचं असं होतं की नाही, आपल्या मुलाने या क्षेत्रात जाऊ नये, कारण एकुलता एक आहे, कसं होईल काय होईल. आणि आमच्याकडे म्हणजे फॅमिलीमध्ये दूरपर्यंत कलेचा काहीही संबंध नाही आहे. सो त्याच्यामुळे त्यांना असं होतं की आपल्याला माहिती नाही आहे, सो आपण ही रिस्क नाही घेऊ शकत. सो आईबाबांचा पहिले सपोर्ट नव्हता, पण मी जेव्हा शिकायला सुरुवात केली तेव्हा आईने मला सपोर्ट केला, म्हणूनच मी डान्स शिकायला सुरुवात केली. बाबांना तितकं असं माहिती नव्हतं की मी नृत्य शिकायला जातोय कुठेतरी. ते खूप
नंतर माहिती झालं, कारण माझा पहिला परफॉर्मन्स माझ्या गुरूंच्या याच्यातनं झाला. तर माझा न्यूजपेपरला एकदा फोटो आलेला आणि माझे बाबा प्रिंटिंग प्रेसमध्ये असल्यामुळे पेपरचा संबंध त्यांच्याशी होताच. सो त्यांना तो दिसला आणि त्यांना असं वाटलं की अरे हा तर याचा फोटो आहे कदाचित. सो ते पेपर घेऊन आले घरी आणि मग ते विचारायला लागले की हा तुझा फोटो आहे का. तर मग तेव्हा असं होतं की नाही आता तर खरं सांगणं गरजेचं आहे. सो मग मी तेव्हा सांगितलं की नाही असं असं करतो. तर तेव्हा मला फार म्हणजे जे काही ऐकावं लागलं होतं ते फार होतं. सो पण असं म्हणू शकतो की आता असं वाटतं की ते त्यावेळी आईबाबांचा जो माझ्या कलेबद्दलचं जे होतं किंवा नृत्य क्षेत्रात जाऊ नको हे होतं, कदाचित ते त्यांच्या पद्धतीने ते योग्य होतं. आणि प्रत्येकच आई वडिलांना असं वाटतं की आपला मुलगा मुलगी हे वेल सेटल्ड आणि व्यवस्थित असायला पाहिजे, सुखी आयुष्यात असायला पाहिजे. सो त्यांनी त्या पद्धतीने विचार करून कदाचित ते तेव्हा हे केलं असेल. पण त्याच्यानंतर मी हळूहळू सोलो परफॉर्मन्सेस देत गेलो. भारतात अनेक ठिकठिकाणी प्रोग्राम करत गेलो आणि खूप मोठ्या मोठ्या आणि खूप चांगल्या दिग्गज गुरूंकडनं मला जेव्हा शाबासकीची थाप मिळत गेली तेव्हा खरं तर आईबाबांचा विश्वास बसला की आपला मुलगा ज्या क्षेत्रात जातोय ते क्षेत्र कदाचित त्याने अतिशय योग्य त्याच्यासाठी निवडलेलं आहे आणि तो अतिशय व्यवस्थित वाटचालीवर चाललेला आहे. सो आपण त्याला सपोर्ट करायला पाहिजे. आणि त्या क्षणापासून कदाचित असं म्हणू शकतो की माझं आयुष्याचं किंवा माझ्या कलेचा जो प्रवास आहे तो अतिशय वेगळ्या आणि अतिशय सुखकार अशा पद्धतीने व्हायला सुरुवात झाली. बरोबर आहे. म्हणजे आई वडिलांचा सपोर्ट असेल तर मुलगा कोणत्याही क्षेत्रात हा सफल होऊच शकतो. पण आई वडिलांच्या सपोर्ट सोबतच त्याला अजून एका सपोर्टची गरज असते, ती म्हणजे समाजाच्या सपोर्टची. तर तू जेव्हा ही जर्नी स्टार्ट केली, जेव्हा तुला घरून पण आता सपोर्ट मिळालेला आहे, पण तुला आता एका मोठ्या क्षेत्रात स्वतःला प्रूव्ह करायचं आहे, त्याच्याशिवाय तू पुढे जाऊ शकत नाही, तर ती जर्नी कशी होती? म्हणजे तुला गुरु जेव्हा तुला मिळाले तेव्हा तुझं काय काय संघर्ष झाला आहे त्या सगळ्या पिरियडमध्ये? संघर्ष तर भरपूर झाला आहे, कारण की मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की त्यावेळेस ना ॲक्सेसिबिलिटी कुठल्याच प्रकारची नव्हती. म्हणजे इंटरनेट नाही किंवा वृत्तपत्र पण असे प्रत्येकांच्या घरी यायचेच असं नव्हतं. आणि टी व्हीवर तर वगैरे एवढं असं काही खूप व्हायचं नाही, कारण की 2-3च चॅनल्स होते तेव्हा. सो तेव्हा असं होतं की करायचं तर आहे या क्षेत्रात, पण कसं करायचं आणि काय करायचं. सो त्यावेळी मी ॲक्च्युली एक नॅशनल टेलिव्हिजनवर एक प्रोग्राम बघितला होता. BCI नावाचा एक प्रोग्राम यायचा, भारत कल्चर इंटिग्रेशनचा. सो त्यामध्ये भारतातले अतिशय दिग्गज गुरु आहेत, पद्मविभूषण CV चंद्रशेखरजी, ते आपल्यात नाही आहेत सध्या. सो त्यांचा परफॉर्मन्स बघितला मी आणि तो परफॉर्मन्स खरं तर माझ्या आयुष्यातला खूप मोठा टर्निंग पॉईंट ठरला. की तेव्हा मला असं वाटलं की पुरुष सुद्धा अशा प्रकारचं काहीतरी करू शकतं आणि म्हणजे फायनान्शियली म्हणा किंवा प्रोफेशनली आपण पण या पद्धतीने किंवा या लेवलवर किंवा या कलेच्या क्षेत्रात उभं राहू शकतो. सो त्या क्षणापासून मी कलेच्या क्षेत्रामध्ये स्वतःला ॲज काय म्हणू शकतो की प्रोफेशनली स्टँड व्हायला किंवा प्रोफेशनली तयार करायला सुरुवात केली. आणि तो परफॉर्मन्स खरं तर माझ्या आयुष्यातला एक वळणदार परफॉर्मन्स ठरला, कारण की मी त्याआधी जितके पण प्रोग्राम्स किंवा परफॉर्मन्सेस बघितले होते ते सगळे स्त्रियांचे किंवा नर्तकींचेच होते, कारण आपल्या इथे नर्तकींची संख्या फार जास्त आहे. सो त्यामुळे असं झालं की तो परफॉर्मन्स बघितल्यानंतर हे झालं की मला करायचं आहे आयुष्यात काही तर कलेच्या क्षेत्रातच करायचं, नाही तर काहीच करायचं नाही. अच्छा. सो सपोर्ट जर म्हणू शकतो तर सपोर्ट तर फार नव्हता. म्हणजे कारण की एक मुलगा एका अशा क्षेत्रात जातोय जे क्षेत्र खरं तर समाजाने बायकी किंवा म्हणजे भरपूर सारे नावं ठेवलेले आहेत त्या क्षेत्राला, नाचा, असं सगळं बोलून बोलून समाजाने खूप म्हणजे अवहेलना केलेली आहे नर्तकांची किंवा त्या गोष्टीची. सो त्या क्षेत्रात जेव्हा आपण स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न करतो तेव्हा खूप म्हणजे फायनान्शियली वगैरे तर सोडूनच द्या, पण तुमचा मनाचा खूप ठाम निश्चय असायला पाहिजे, कारण की खूप खूप सोसावं लागतं. आणि सोसावं लागतं नाही, अजून पण सोसतोय. म्हणजे आता पण या इतक्या वर्षानंतर पण अजून पण खूप काही काही कमेंट्स येतात कधी कधी
पण ते आता असं झालं की आता आपण निग्लेक्ट करतो, की माहिती झालं की ठीक आहे, म्हणजे लोक आहे, विचार आहे, आपण कोणाला नाही थांबवू शकत, किंवा कोणाची वैचारिक दृष्टी काय असते आपण ते नाही त्यांच्यावर हे करू शकत. सो त्याच्यामुळे असं होतं की दुर्लक्ष करायचं आणि स्वतःला स्टेबल ठेवायचं. सपोर्ट हा तेव्हा पण मला असं वाटलं की गरजेचा नव्हता आणि मला आता पण असं वाटतं की सपोर्ट हा खरं तर गरजेचा नाही आहे. कारण की जर तुम्ही तुमच्या कलेशी प्रामाणिक आहात, तुम्ही तुमच्या कलेशी एकनिष्ठ आहात, तर नक्कीच ती कला कुठल्याही सपोर्ट शिवाय तुम्हाला अति उंचावर घेऊन जाऊ शकते. त्याच्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त प्रामाणिकपणा लागतो आणि तुमच्या गुरूंबद्दलची भक्ती आणि आसक्ती लागते आणि तुमच्या मेहनतीवर असणारा विश्वास लागतो. सपोर्ट देणं न देणं हे प्रत्येकाचं काम आहे, कधी मिळतो कधी नाही मिळत. सो त्याच्याकडे जर दुर्लक्ष केलं आणि जर सोडून दिलं की ठीक आहे आपल्याला नाही आहे सपोर्ट, तर मग आपण काही काम करायचं नाही का? आपण तर स्वतःला उभं ठेवायचं आहे ना. सो त्यासाठी असं आहे की स्वतःचा सपोर्ट बनणं फार गरजेचं आहे. बरोबर. जोपर्यंत एक कलाकार हा स्वतःसाठी स्टँड घेऊन किंवा स्वतःसाठी उभा राहू शकत नाही ना, तोपर्यंत त्याने मला असं वाटतं समाजाकडनं एक्सपेक्ट करू नये. आणि समाज त्याला खरंच फुलंच देतील असं पण नाहीये. समाज नुसते दगड द्यायलाच बसलेला आहे. सो मला असं वाटतं की सपोर्ट असो किंवा नसो, आपली स्वतःवर विश्वास आणि आपला स्वतःच्या कलेवर असणारी भक्ती आणि श्रद्धा हे फार गरजेचं आहे. आणि सपोर्ट मिळतो नाही मिळत, कारण कलाकारांचं आयुष्य हे सगळं चढता क्रम आणि उतरता क्रम आहे. कधी खूप वरती कधी खूप खाली. सो जेव्हा खूप वरती असतो तेव्हा सगळेच टाळ्या वाजवायला आणि सगळेच सोबत फोटोज काढायला आणि सगळेच आनंदात सहभागी व्हायला असतात. पण जेव्हा कलाकाराचा उतरता काळ असतो तेव्हा सगळे आपापले रंग दाखवतात. सो कलाकाराने नेहमी दोन्ही गोष्टींचा विचार करून मला असं वाटतं की स्वतःला उभं ठेवायला पाहिजे आणि तेच मी केलं. म्हणजे असं म्हणू शकतो की थँक्स टू तो काळ की ज्या काळी इंटरनेट, मीडिया ह्या सगळ्या गोष्टी खूप हावी झालेल्या नव्हत्या. कारण त्यावेळी आपण स्वतःला खूप वेळ दिला आणि त्यावेळी आपण खूप विचार करून सगळ्या गोष्टी केल्या. कारण आज इतका वेळ नाहीये लोकांकडे. लोकांना खूप क्विक सगळ्या गोष्टी हव्या असतात. सो त्यावेळी खूप विचार करून स्वतःला उभं केलेलं आहे. सो त्याच्यामुळे आता समाज काय म्हणतोय किंवा समाजाने काय म्हणावं किंवा समाज छान बोलतोय की वाईट बोलतोय याच्याकडे दुर्लक्षच होतं. छान बोललं तरी पण खूप छान, वाईट बोललं तरी पण खूप छान, आता असं झालेलं आहे. पण आता तू जसं बोलता बोलता म्हणालास की तुला खूप गोष्टींना सामोरं जावं लागलं, लोकांनी खूप नावं ठेवली आहेत, तर असा कोणता तुला प्रसंग आठवतो का यावेळी की जो तुला खूपच मनाला लागलाय आणि असं वाटलंय की नाही म्हणजे मी सोडू हे क्षेत्र, की नाही नाही मला उभंच राहायचं आहे, अशा तू पेचात पडला असशील, असं काही आठवतंय? खरं तर सांगायला नाही पाहिजे, पण असं आहे की म्हणजे बाहेरचं तर नंतर, घरचंच उदाहरण आहे की एकदा असंच बोलता बोलता काहीतरी मी बोलून गेलो आईबाबांसोबत. माझे बाबा मला एकदम रागाने बोलले की काय असा बाईसारखा बोलतोस, की म्हणजे आणि ती गोष्ट फार स्टक होऊन गेली की असं का, म्हणजे असं का झालं की एकदम मी काय असं रिॲक्ट केलं किंवा काय बोललो की एकदम हा शब्द मला कानी पडला. तर मग नंतर मी विचार केला, मी म्हटलं ठीक आहे जाऊ द्या, म्हणजे कदाचित असं काहीतरी निघून गेलं असेल, तर मग मी ते सोडून दिलं. पण त्याच्यानंतर पण मग असं झालं की एकदा मी रायसोनी कॉलेजची, मी माझ्या आयुष्यामध्ये ती एकच कॉम्पिटिशन केलेली आहे, त्याच्यानंतर मी कधीच कॉम्पिटिशन्स केलेल्या नाही आहे. रायसोनी कॉलेजचं एक नॅशनल डान्स कॉम्पिटिशन होतं दरवर्षी, कश्ती नावाचं. सो ते मी परफॉर्म करत होतो देशपांडे सभागृहामध्ये, वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये, आणि अतिशय हॉल कचाकच भरलेला, कारण कॉलेज लेवलचा फेस्ट होता तो. माझं गाणं सुरू झालं, मी देवी स्तुती करायला सुरुवात केली, मी एंटर झालो. सो मी जसं एंटर झालो तसं इकडे गाणं सुरू आहे, इकडे माझा डान्स सुरू आहे, आणि 3-4 लोकांचे शब्द असे स्टक माझ्या कानावर आले की काय बाईसारखा नाचतोय, म्हणजे हिंदीमध्ये होतं, क्या बायले जैसा डान्स है ये. सो म्हणजे तेव्हा असं झालं की डान्स वेगळा, गाणं वेगळं, आणि मला ते 4 लोकांचे शब्द माझ्या कानावर असे स्टक झाले की असं वाटलं की अरे बापरे. पण असं नाही की, कदाचित असं म्हणू शकतो की त्यांचे विचारच तसे आहेत
किंवा मी आधीच म्हटलं की लोकांना आपण नाही थांबवू थांबवू नाही शकत. शकत. सो ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत आणि हे असे 2च प्रसंग माझ्या आयुष्यामध्ये असे आहेत की जे मला खूप मनाला भिडले. पण मी इमोशनली नाही झालो, म्हणजे तेव्हा खूप की इमोशनलमध्ये आणि इमोशन्समध्ये जाऊन की असं का बोलले असतील वगैरे, कारण की मी आधीपासून स्वतःला तसं तयार करून घेतलंय की मला ह्या सगळ्या गोष्टींना फेस करावंच लागणार आहे. कारण की एका अशा क्षेत्रात आपण पदार्पण केलेलं आहे की जे क्षेत्र खरं तर समाजामध्ये पुरुषांचं नाही आहे असं म्हटलं जातं, पण तसं पाहिलं तर ते खरं तर पुरुषांचंच आहे. असं आहे. सो ह्या 2 गोष्टी तरी मला सध्या आठवतात की ज्या मला स्टक करून गेल्या आणि कदाचित त्याच्यामुळेच मी अजून जास्त जोमाने लागलो की नाही मला हेच करायचं आणि याच्यातच पुढे जायचं. पण जेव्हा तू या फील्डमध्ये पदार्पण केलं तेव्हा तू जसं सांगितलं की हे क्षेत्र तेव्हा फक्त असं समजलं जायचं की फक्त नर्तकींसाठी आहे किंवा मुलींसाठी आहे, आणि एक मुलगा नर्तक म्हणून त्या क्षेत्रामध्ये जर जायला बघत आहे तर लोकांचे टोमणे तर आलेच, पण काही त्याच कला क्षेत्रातले लोकही असतात की ते पाय खेचतात. तर असं काही प्रसंग झालाय का तुझ्यासोबत, किंवा तुला या क्षेत्रात प्रूव्ह करताना काय काय आव्हानं आलीत समोर? आव्हानं तर भरपूर आलेत, येतात आहे आणि येत राहतील. सपोर्ट जितका मिळाला तितका पाय खेचणारे पण लोक आहेत, कारण कलेच्या क्षेत्रात असं आहे की प्रत्येकाला वर जायचं असतं. सो जोपर्यंत समोरच्याचा पाय खेचणार नाही तोपर्यंत आपण पुढे जाणार नाही असं प्रत्येकाचा विचार असतो. पण माझ्या बाबतीमध्ये असं म्हणू शकतो की पाय खेचणारे फार कमी मिळाले, कारण की असं होतं की पुरुष नर्तकच नाही आहेत बरोबर नागपुरात. सो कोण पाय खेचणार असं होतं. नागपुरामध्ये फार कमी पुरुष नर्तक आणि गुरु आहेत, अगदी बोटावर मोजण्या इतकेच, आणि फार कमी पुरुष नर्तक शिकणारे माझ्यासारखे स्टुडंट किंवा प्रॅक्टिशनर्स आहेत, बोटावर मोजण्या इतके. सो त्याच्यामुळे प्रत्येकजण इंडिव्हिज्युअली त्याचं काम करत राहिला. पण असं होतं की जेव्हा आपण खूप छान ठिकाणी किंवा खूप मोठ्या लेवलवर जायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या आजूबाजूला असणारे लोक निगेटिव्हिटीनी आपल्याकडे बघतात की हा कसा काय इतका पुढे चालला आहे किंवा हा कसा जाऊ शकतो. कारण फायनान्शियली बॅकग्राऊंड झिरो, फॅमिली अवेअरनेस झिरो, आपण स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या म्हणजे परिश्रमाने इतक्या एका अशा क्षेत्रात येऊन स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे आणि आपण हळूहळू पुढे जातोय, तर हे लोकांना बघवत नाही. लोकांना असं वाटतं की हा कसा काय जातोय किंवा हा कसा काय इतक्या पुढच्या ठिकाणी जाऊ शकतो. सो लोक या क्षेत्रामध्ये असं ना, लोक समोरून काड्या करत नाही, मागून खेचण्याचा प्रयत्न करतात. सो हे माझ्यासोबत झालं, पण कदाचित ते मला डायरेक्टली कळलं नाही की हे माझ्यासोबत होत आहे. आणि जेव्हा मला ते कळत गेलं तेव्हा मग मी त्या लोकांकडे दुर्लक्ष करत गेलो. कारण की असं आहे ना की आपल्याला हे माहिती आहे की कलेचं क्षेत्र हे असंच आहे. म्हणजे सगळ्यात जास्त जर डिप्लोमॅटिक लोक जर असतील आणि सगळ्यात जास्त जर मुखवटे घातलेले लोक असतील तर ते कलेच्या क्षेत्रात आहेत. सो त्याच्यामुळे समोरचा व्यक्ती हा चांगलाच असेल आणि चांगलाच बोलत असेल असं पण नाहीये. तो कदाचित आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्याशी कनेक्ट होतो आणि आपल्याकडनं खूप चांगल्या चांगल्या गोष्टी काढून घेतो. सो आपण म्हणजे मी वागताना किंवा माझं पुढे जातानाचं नेहमीचं असं असतं की ठीक आहे, म्हणजे हा व्यक्ती माझ्यासोबत आलेला आहे, हा व्यक्ती माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, सो आपण त्या व्यक्तीला त्या पद्धतीने हँडल केलं तर मला असं वाटतं की ते जे आहे पाय खेचणे हा प्रकार हा फार कमी होऊन जातो. कारण की पुरुष कलाकाराला तुम्ही किती थांबवण्याचा प्रयत्न केला तरी तो नाही थांबू शकत. कारण 1000 मुलींच्या गर्दीमध्ये जेव्हा एकच नर्तक किंवा एकच मुलगा डान्स करतोय किंवा डान्स शिकतोय तेव्हा त्याची मेंटॅलिटी किंवा त्याच्या मनाचा ठामपणा किती असेल हे तेव्हाच कळतं. आणि हे पाय खेचणं वगैरे फार छोटं आहे त्याच्यासमोर असं मला वाटतं. आणि पाय खेचणाऱ्यांनी खेचावे, कारण फार गरजेचं आहे. कारण कधीतरी पडणं पण गरजेचं आहे, तेव्हाच आपण उभं राहतो. आणि पाय खेचणाऱ्या लोकांनी खेचतच राहावे, कारण त्याच्यानीच माणसामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण होते
आणि स्वतःला प्रूव्ह करण्याची ताकद निर्माण होते असं मला वाटतं. आणि त्याच गोष्टीला मी ठेवून डोक्यात पुढे चालण्याचा प्रयत्न करतो. तर तू जसं सांगितलं की तुला 22-23 वर्ष या क्षेत्रात आतापर्यंत झालेली आहेत, म्हणजे तू मला वाटतं की बालपणापासूनच या क्षेत्रात होता. तर तू बराचसा काळ या क्षेत्रात घालवला असल्यामुळे तुला खूप उतार चढाव दिसले असतील किंवा खूप बदल दिसले असतील. तर तेव्हा तू जेव्हा सुरुवात केली होती तो काळ आणि आता जसं इंटरनेट आणि बाकी सगळ्या गोष्टी मुलांना उपलब्ध आहेत, जसं रील्स बघून पण आता मुलं शिकतायत, तर या सगळ्या शिक्षणामधला जो बदल आहे त्याबद्दल तुला काय वाटतं ॲज अ नर्तक? भरपूर तफावत आहे. कारण की शास्त्रीय नृत्य ना हा पहिला जर आपण बघितलं तर हा गुरुशिष्य परंपरेचा वारसा आहे. म्हणजे आमच्या गुरूंनी त्यांच्या गुरूंकडनं घेतलेली गोष्ट ती ते आमच्यापर्यंत पोहोचवतात आहे आणि आमच्याकडे आमच्या गुरूंची असलेली गोष्ट आम्ही ती नेक्स्ट जनरेशनपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. सो आम्ही जेव्हा शिकलो तेव्हाचा प्रॅक्टिस, तेव्हाचा गुरूंबद्दल असलेली भक्ती किंवा रिस्पेक्ट हा फार वेगळा होता. आणि आत्ताच्या जनरेशनमध्ये मी बघतो आहे की माझ्या गुरूंकडे आता ज्या काही नवीन जनरेशनच्या मुली किंवा नवीन स्टुडंट्स येतात, सो त्यांचा ॲप्रोच पूर्णपणे बदललेला आहे. म्हणजे तेव्हा आम्ही शिकायचो तर तेव्हा गुरु आज्ञा परिपालन, म्हणजे गुरु जे म्हणेल तेच सत्य आणि तेच करायचं. पण आता तसं नाही झालंय. आता इंटरनेट जे म्हणेल तेच सत्य आणि गुगल जे सांगेल तेच सत्य. गुरु म्हणजे सेकंडरी पार्ट करून टाकलेलं आहे. सो तफावतमध्ये असं आहे की मला असं वाटतं की खूप खूप वर्ष असं होतं की आम्ही आमच्या गुरूंच्या नजरेला नजर भिडवून कधी बोललेलो नाही आहे. आणि आज पण माझी हिंमत होत नाही, कारण की ती रिस्पेक्ट आहे आणि ते संस्कार आहेत, ते आधीपासून आलेले आहेत आणि ते संस्कार कदाचित मरेपर्यंत नाही जाणार, कारण त्या संस्कारातनंच पुढे आलेलो आहे. पण आत्ता असं झालेलं ना, आत्ता गुरूंना उलटे प्रश्न विचारणं किंवा गुरूंच्याच गोष्टीला क्रॉस करणं हा मुलांचा कल खूप वाढत चाललेला आहे. आणि गुरूंनी एखादी जर गोष्ट सांगितली तर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून स्वतःच्याच मतानुसार वागणं हा प्रकार जास्त वाढत चाललेला आहे. याला कारणीभूत खरं तर आहे इंटरनेट आणि जसं बोललीस की रील्स आणि ते सगळं. शास्त्रीय नृत्य, गायन, वादन हे जे भारतीय कला आहे, ह्या रील्स आणि याच्या सगळ्यावरून शिकण्यासारख्या वगैरे अशा कला नाही आहेत. म्हणजे तुम्ही अख्खं आयुष्य जरी देऊन दिलं या क्षेत्रात किंवा एका कलेसाठी अख्खं आयुष्य जरी दिलं तरी ते अपुरं पडतं. कारण हा क्रिएटिव्ह फॉर्म आहे. म्हणजे जितकं तुम्ही शिकाल तितकं ते वाढत जातं आणि तितकं ते क्रिएट होत जातं नवनवीन. सो त्याच्यामुळे ते फार सुंदर आहे. आणि आत्ताच्या मुलांना खरं तर त्याचं गांभीर्य कळत नाही आहे. आत्ताचे मुलं म्हणा किंवा मुली आत्ताच्या ज्या आहेत त्या फक्त स्वतःला नेम आणि फेम कसं मिळवता येईल आणि लवकर आपण लोकांपर्यंत कसं पोहोचू शकू याच्या मागे लागलेले आहेत. फारच कमी असे लोक आहेत की ज्यांना खरंच शिकायचं आहे आणि खरंच त्या कलेमध्ये काहीतरी करायचं आहे. पण असे फार कमी लोक झाले आहेत. आणि याला कारणीभूत एक तर इंटरनेट पण आहे आणि मुलं पण आहेत आणि मुलांसोबतच त्यांचे पालक पण आहेत. कारण पालकांना पण असं वाटतं की माझा मुलगा, माझी मुलगी हे अगदी 2-3 महिन्यात एकदम खूप मोठे डान्सर बनले पाहिजे, गायक बनले पाहिजे, वादक बनले पाहिजे आणि खूप मोठ्या स्क्रीनवर यायला पाहिजे. पण असं होत नाही. म्हणजे सर्टन एक तुम्हाला काळ घालवावा लागतो. सो मी फार म्हणजे सिम्पल उदाहरण देतो की जसं आपल्याला हे माहिती आहे की एज्युकेशन एका टप्प्याटप्प्यामध्ये आहे. आपण म्हणजे प्ले स्कूलपासून सुरू होतं आणि ते मास्टर्सपर्यंत जातं. सो त्याचा एक कालावधी कमीत कमी एक 18 वर्षाचा असतो, 15 ते 18 वर्षांचा. पण एखादा पॅरेंट्स जेव्हा आपल्या मुलाला किंवा मुलीला एखाद्या गुरूंकडे घेऊन येतो, मग तो कुठलाही कलेचा प्रकार असू दे, डान्स असू दे, म्युझिक असू दे, तो पहिला प्रश्न असतो की किती दिवसात ही किंवा हा तयार होईल किंवा वाजवू शकेल. हा प्रश्न आपण कधीच स्कूलमध्ये गेल्यानंतर प्रिन्सिपलला विचारत नाही की यांना डिग्री कधी मिळेल, हे मोठे कधी होतील, हे स्टेबल कधी होतील. कारण आपल्याला माहिती आहे, आपला माइंडसेट आहे की त्या टप्प्याटप्प्याने असलेल्या गोष्टी आहे. सो कलेचं क्षेत्र पण तसंच आहे. त्याला कमीत कमी तुम्हाला एक सर्टन टाईम, एक सर्टन वेळ द्यावा लागतो
आणि तो जर दिला नाही ना तर ती कला तुम्ही आत्मसात करू शकत नाही. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला शिकायचं आहे म्हणून तुम्ही शिकताय आणि अगदीच 2-3 वर्ष कंटिन्यू करून सोडून देताय. मग असे लोक स्वतःचे क्लासेस ओपन करतात आणि जेवढं शिकलं असेल तेवढंच शिकवून मग स्वतःचं काहीतरी कुठून तरी नॉलेज घेऊन ते शिकवण्याचा प्रयत्न करतात. पण ते पूर्णपणे चुकीचं आहे, कारण की त्याच्याने काय होतं ना, कला वाढत नाही आहे, ती कला फार चुकीच्या पद्धतीने समाजात पोहोचते. आमच्या गुरूंनी कमीत कमी 40-50 वर्षांचा त्यांचा तो अनुभव आहे. ते अजून पण त्यांच्या गुरूंशी कनेक्टेड आहेत. म्हणजे खरं तर ते स्वतः गुरु झाल्यानंतर त्यांना गरज नाही आहे, पण ते आहेत कनेक्टेड. ते अजून पण असं काही असेल तर ते त्यांच्या गुरूंकडनं शिकतात. बरोबर. किंवा काही त्यांना कन्सेप्ट क्लिअर करायचे असतील तर त्यांच्या गुरूंच्या सानिध्यातनं त्या क्लिअर करतात. पण आता तसं नाही राहिलेलं आहे. आता असं झालंय लोकांना की गुगलवर सगळं अवेलेबल आहे, इंटरनेटवर सगळं अवेलेबल आहे, तर मग काय गुरूंना विचारायचं. आम्ही असं होतं की आमच्या गुरूंना विचारल्याशिवाय आम्ही काहीच करत नव्हतो त्यावेळी. पण आता असं नाही आहे. आता गुरु कोण आणि काय, आता थोडंसं शिकलं ना मग झालं, आम्हीच म्हणजे गुरु झालो, आम्हीच म्हणजे खूप मोठे झालो. आता हा जो पॅरेंट्स लोकांचा पण कल आहे आणि पॅरेंट्स लोकांची पण विचार शक्ती जी आहे स्वतःच्या मुलांबद्दल मुलींबद्दल, ती फार वेगळ्या पद्धतीने चाललेली आहे. आणि याला कारणीभूत खरं तर इंटरनेट मीडिया आणि दुसरं म्हणजे रियालिटी शोज जे आपण बघतो ते फार हावी करून टाकलेले आहेत पॅरेंट्स लोकांवर. पण की हे असं पण होऊ शकतं, ते तसं पण होऊ शकतं. प्रॉपर आर्ट फॉर्म जो आहे, प्रॉपर शैली ज्या आहेत गाण्याच्या म्हणा किंवा वादनाच्या किंवा नृत्याच्या, ह्या पोहोचत नाही आहेत लोकांपर्यंत. आणि हे पोहोचणं फार गरजेचं आहे. सो जे गुरु लोक आहेत ते काम करतात आहेत, जितकं त्यांच्या पद्धतीने होत आहे ते करण्याचा खूप प्रयत्न करतात आहे. पण असं आहे की लोकांना ते नको आहे. लोकांना जे क्विक होतं, लवकर रिझल्ट मिळतात, लवकर नेमफेम मिळतं, त्याच्यावर लोकांचा फार जास्त कल आहे. सो फार वाईट वाटतं की एका अशा क्षेत्राला एक असं काहीतरी बघावं लागतंय की खरं तर ही अभिजात कला असं आपण म्हणतो, इंडियन हेरिटेज आर्ट फॉर्म्स असं म्हणतो, त्याच्यातलं हेरिटेज हे फार कमी होत चाललंय. कारण ऐतिहासिक कला, पारंपरिक कला, हा पारंपरिक जो शब्द आहे हा फार गरजेचा आहे. कारण परंपरेतूनच आपण जन्माला आलेलो आहे आणि परंपरा घेऊनच आपण पुढे चाललेलो आहे. सो त्या जर परंपरा संपत गेल्या ना तर आपण पण बाकीच्या जगासारखं किंवा बाकीच्या देशांसारखं कदाचित होऊ. पण मला असं वाटतं की फार गरजेचं आहे की त्या परंपरा संपू नयेत आणि आपल्यासारख्या यंगस्टर्स लोकांनी त्या जपून ठेवायला पाहिजे, कारण ती काळाची गरज झालेली आहे. आणि आता लोक मॉडर्नायझेशनच्या याच्यात म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीला कमी लेखतात किंवा रील्स म्हणा किंवा इंटरनेटमुळेच आता हाच एक माध्यम आहे ज्याच्यामुळे आपण विविध देशांशी भेटू शकतो. म्हणजे त्यांचे जे कला आहेत ते आपण एक्सेप्ट करू शकतो, आत्मसात करू शकतो. पण या सगळ्या याच्यामध्ये आपण आपल्याच कलांना कमी लेखतो. ही पण एक गोष्ट आहे जी खूप चुकीची आहे. ज्याप्रमाणे तू म्हणाला की आपली परंपरागत चालू असलेली कला ही सुरू ठेवलीच पाहिजे. पण मला असं म्हणायचं आहे की आता प्रत्येक घरामध्ये असं असतं की ठीक आहे, तुम्ही कला क्षेत्रात आहात, पण तुम्ही ती फक्त हौशीपुरतं ठेवा, तुम्ही त्याला तुमचं प्रोफेशन बनवू नका, असं प्रत्येकच घरी असतं. आणि तू जसं सांगितलं तुझ्याही स्टोरीमध्ये ती गोष्ट होतीच. पण आता तू या क्षेत्रात इतकी वर्ष दिली आहेत आणि मला जितकं माहिती आहे की तुझं प्रोफेशन पण हेच आहे, तर तुला या हे प्रोफेशन बनवताना काही फायनान्शियली संकटं आली असतील तर त्याबद्दल आम्हाला काही सांगशील? हो, फायनान्शियली संकट तर ही शिकतानापासूनचीच आली. म्हणजे शिकतानापासूनचा म्हणजे ॲज अ स्टुडंट, त्याच्यानंतर ॲज अ परफॉर्मर आणि त्याच्यानंतर हा तिसरा टप्पा जो आहे तो ॲज अ व्यावसायिक नर्तक. कारण की पहिले स्टुडंट विद्यार्थी, त्याच्यानंतर ॲज अ परफॉर्मर, ॲज अ नर्तक म्हणून आपण जे टर्न आउट होतो, त्याच्यानंतर ॲज अ व्यावसायिकरित्या आपण काम करतो. सो या तीनही स्टेजमध्ये फायनान्शियली स्टेबिलिटीच नसल्यामुळे घरी फार गोष्टींना तोंड द्यावं लागलं. कारण की बाबांचा प्रायव्हेट जॉब असल्यामुळे मी त्यांच्याकडे कधीच डिमांड करू शकलो नाही की मला हे हवं आहे, ते हवं आहे, असं हवं आहे, तसं हवं आहे. सो जितकं मला असं वाटतं की जितकं समजून विचार करून परिस्थितीला जाणून मला करता आलं तितकं मी करण्याचा प्रयत्न केला. आणि
फायनान्शियली जेव्हा गोष्टी यायच्या तेव्हा असं व्हायचं की आपल्याकडे पैसा नाही आहे, सो आपण कसं करायला पाहिजे. सो यामुळे सुद्धा मी खूपदा बॅकआउट किंवा मागे येण्याचा प्रयत्न केला आणि मागे आलेलो आहे. खरं तर खूप वेगळ्या ठिकाणी असायला पाहिजे होतो, पण फायनान्शियली गोष्टीमुळेच मी खूप वेगळ्या ठिकाणी आहे. मलाही आवडलं असतं की बाकीच्यांसारखं खूप मोठ्या आणि खूप दिग्गज आणि अतिशय ग्रेट ठिकाणी जाऊन स्वतःला डेव्हलप करण्यासारखं, पण फायनान्शियली स्टेबिलिटी आणि फायनान्शियली सपोर्ट नसल्यामुळे मी ते नाही करू शकलो. कलेचं माहेरघर असणारं मुंबई, जिथे अतिशय दिग्गज गुरु आहेत, चेन्नई, जे खरं तर माझ्या डान्सचं क्षेत्र आहे आणि माझ्या डान्सचं घर आहे, माहेरघर आहे. सो तिथे जाऊन मला पण शिकायला खूप आवडलं असतं, पण नाही शिकू शकलो. सो मनामध्ये ती खंत नेहमी खलत राहते की आपण नाही करू शकलो ती गोष्ट, जस्ट बिकॉज ऑफ पैसा. आणि त्या पैशामुळेच कदाचित मी एक स्टेप मागे आहे असं म्हणू शकतो. एक स्टेप पुढे पैसा जर असता तर एक स्टेप पुढे पोहोचून गेलो असतो आतापर्यंत. सो फायनान्शियली जेव्हा गोष्टी व्हायच्या किंवा फायनान्शियली जेव्हा असं वाटायचं की आपल्याला खरं तर थोडंसं काहीतरी इन्व्हेस्ट करून पुढे जाता येईल आहे, त्यावेळेस ते इन्व्हेस्ट करायसाठीच पैसा राहत नव्हता आणि हाती नव्हता. सो त्याच्यामुळे नाही पुढे पोहोचू शकलो. आणि जसं तू म्हटलंस आणि जसं तू विचारलंस की या क्षेत्रात येताना फायनान्शियली खूप गोष्टी अप्स अँड डाऊन्स बघाव्या लागतात, तर खरंच या क्षेत्रामध्ये असं आहे ना, स्टेबिलिटी नाही आहे कलाकाराला. म्हणजे आजही पुरुष नर्तक किंवा नर्तकी किंवा कलाकार जे आहेत यांना स्टेबिलिटी नावाचा प्रकार नाही आहे. आणि म्हणूनच कदाचित पुरुष मंडळी कलेच्या क्षेत्रात फार कमी येतात, कारण त्यांना माहिती आहे की फायनान्शियली आपण स्टेबल होऊ शकत नाही. बरोबर. आणि फायनान्शियली कधीच आपण सेटल्ड होऊ शकत नाही. सो त्याच्यामुळे फार कमी लोक या क्षेत्रात येतात आणि त्यातल्या त्यात नृत्य या क्षेत्रामध्ये तर फारच कमी येतात, कारण की एक तर समाजाकडनं होणारी अवहेलना आणि दुसरं म्हणजे पैशाची असणारी सगळी गरज ही पूर्ण होऊ शकत नाही. सो ते करत असताना आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना फायनान्शियली स्टेबिलिटी नसताना या क्षेत्रामध्ये मला उभं राहायचं आहे हा जेव्हा विचार केला, तेव्हा मी स्वतः थोडे पैसे जमा करून स्वतःचं जे काही एज्युकेशन आहे डान्स या क्षेत्रामध्ये ते करायला सुरुवात केली. आणि घरच्यांच्या एकाही फायनान्शियली म्हणजे एकही रुपया न मागता माझं जे शिक्षण आतापर्यंत झालेलं आहे या क्षेत्रात ते मी माझ्या स्वतःच्या भरोशावर केलेलं आहे. आणि मी कधी शोज केले तर त्याचं काही मला रिम्युनरेशन मिळायचं छोटंसं, ते मी जमा करून ठेवायचो. कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपण हे घेतलं पाहिजे ते घेतलं पाहिजे, पण माझं आधीपासून असं होतं की असा ऋषिकेश भिकारी असला तरी चालेल, पण ॲज अ कलाकार किंवा ॲज अ नर्तक जेव्हा स्टेजवर जातो तेव्हा तो अतिशय सुंदर आणि अतिशय मस्त असायला पाहिजे. कारण मी बालगंधर्वांचा एक डायलॉग माझ्या मनाला खूप भिडलेला आहे की तुम्ही मनुष्य म्हणून कितीही भिकारी असलात तरी चालेल, पण तुम्ही कलाकार म्हणून नेहमी श्रीमंत असायला पाहिजे. कारण मनुष्य म्हणून तुम्हाला बघणारे फक्त 4-5 लोक असतील, पण कलाकाराला बघायला येणारे हे हजारो लोक असतात. बरोबर. सो ती गोष्ट मला नेहमी माझ्या डोक्यात आहे. आणि म्हणून मी म्हणजे मला असं आहे की ठीक आहे, मी ओके आहे माझ्या अशा याच्यामध्ये, पण मी कलाकार म्हणून हा नेहमी स्टेजवर हा अतिशय मस्तच असायला पाहिजे. सो त्या गोष्टीकडे मी जास्त लक्ष दिलं. आणि करिअर करत असताना स्वतःवर पैसा इन्व्हेस्ट न करता आपल्या कलेसाठी मी कितपत जमा करू शकतो आणि मी स्वतःला पुढे नेऊ शकतो याचा मी विचार केला. आणि म्हणून कदाचित माझं आतापर्यंतचं जे काही एज्युकेशन झालं आहे कलेच्या क्षेत्रात किंवा नृत्याच्या क्षेत्रात ते मी करू शकलो. आणि माझ्याकडे फायनान्शियली स्टेबिलिटी नसल्यामुळे आईबाबांकडे मागण्याचा प्रश्नच येत नव्हता, कारण की त्यांच्याकडे मागितलं असतं त्यांच्याकडे नसतं तर ते मलाही वाईट वाटलं असतं आणि ते त्यांनाही वाईट वाटलं असतं. सो असं होतं की हा प्रवास मी सुरू केलेला आहे तर तो प्रवास हा माझ्याच भरोशावर पुढे जायला पाहिजे. सो असं मी डोक्यात ठरवून स्वतःचा प्रवास करायला सुरुवात केली आहे. पण तू जेव्हा सुरुवात केली तेव्हा सोर्सेस नव्हते आणि आज
भरमसाठ सोर्सेस आहेत आणि मुलांना फायनान्शियल सपोर्टही मिळतो घरून. तो मग ते लपून छपून या क्षेत्रात येत असतील तरी ते काही ना काही कारणांनी त्यांचा फायनान्शियल सपोर्ट घरून मिळवू शकतात. बरोबर. तर तुला काय वाटतं, म्हणजे आजची जी पिढी आहे जी या क्षेत्रात खरंच स्वतःला झोकू इच्छिते पण त्यांना या क्षेत्रात खरंच प्रोफेशन करायला पाहिजे की नाही? जसं तू म्हणालास की कलाकाराला स्टेबिलिटीच नाही आहे, आज जास्त तर उद्या कमी असंही होऊ शकतं. तर तुझ्या मते त्यांना या क्षेत्रात प्रोफेशन करायला पाहिजे की नाही? मला तर असं वाटतं प्रत्येकानेच कलाकार बनावं. कारण कला ही अशी आहे ना, ती माणसाला चिरतरून ठेवते. म्हणजे आपण आत्ताच गेले 3-4 वर्ष आधी कोरोनाचा काळ बघितलाय. तो काळ प्रत्येकालाच नकोसा होता आणि प्रत्येकच जण घरी स्टक झालेलं होतं. सो भरपूर असं होतं की ज्यांनी कला ही आपल्या कधीतरी सोडून दिलेली आहे असे पण लोक त्या काळामध्ये आपली कला, आपला छंद, कारण लोक कलेला छंद म्हणून घेतात, सो छंद त्यांनी परत जोपासायला सुरुवात केली आणि इतक्या मोठ्या महामारीच्या संकटातनं लोकांनी स्वतःला खूप वाचवून ठेवलं. सो मला असं वाटतं प्रत्येकाने कलाकार बनावं आणि प्रत्येकामध्ये कलाकार असतोच. कारण आता तू पण एक थिएटर आर्टिस्ट आहे, नाटकात कामं करतेस, सो तुला माहिती आहे की आपण अतिशय लहानपणापासून नाटकाची सवयच असते आपल्याला. सो प्रत्येकामध्ये ते असतं, नाटक करणं म्हणा किंवा एखाद्या वेळेस कोणाला तरी गुणगुणणं असतं. पण करिअर चूज करणं वगैरे हे जेव्हा गोष्ट येते तेव्हा सगळेजण दूर होतात. पण खरं तर लोकांनी कलेच्या क्षेत्रात यायला पाहिजे, कारण कलेचं क्षेत्र जे तुम्हाला देतं ना ते दुसरं क्षेत्र देऊ शकत नाही. म्हणजे भलेही तुमच्याकडे पैसा नसेल, तुमच्याकडे फायनान्शियली स्टेबिलिटी नसेल, पण जे आत्मसुख आणि आत्मशांती जी खरंच माणसाला लागते ती तुम्हाला फक्त आणि फक्त कला देऊ शकते. ते दुसरं काहीच नाही देऊ शकत. कारण की कितीही काही झालं, कितीही पैसा असला, कितीही मोठं घर असलं, कितीही गाडी असली, तरी त्या मनुष्याला पण असं वाटतं की आपण थोडा वेळ तरी स्वतःसाठी काढायला पाहिजे आणि मेडिटेशन करायला पाहिजे. सो जेव्हा तुम्ही एका अशा क्षेत्रात येता की जे क्षेत्र अतिशय मेडिटेटिव्ह आहे आणि तुम्हाला अतिशय छान पद्धतीने जगायला शिकवतं, त्या क्षेत्रात जर तुम्ही असलात तर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची गरजच पडत नाही. सो मला असं वाटतं की नवीन जनरेशननी खरं तर यायला पाहिजे, पण विचार करून यायला पाहिजे. म्हणजे नुसतंच यायचं म्हणून यायचं आणि स्वतःला नेम आणि फेम मिळवून द्यायचं आहे म्हणून यायचं असं नाही करायला पाहिजे. कारण कलेला स्वतःच्या काही बाउंड्रीज आहेत, काही नियम आखून दिलेले आहेत. तर त्या नियमांच्या बाहेर जाऊन खरं तर काम करायला नको. जे नियम बांधून दिलेले आहेत त्या नियमांमध्ये राहूनच जर ती कला शिकली आणि जर ती समोर प्रस्तुत केली तर ती कला लोकांपर्यंत व्यवस्थित पद्धतीने पोहोचते आणि ती खुलते पण. सो मला असं वाटतं की शिकून, विचार करून आणि खरंच आपण त्यासाठी स्वतः आयुष्यभर ठामपणे उभं राहू शकतो का स्वतःसाठी आणि स्वतःच्या कलेसाठी, हे समजूनच या क्षेत्रात यायला पाहिजे. कारण की जितकं ग्लॅमरस दिसत असेल लोकांना ना, तितकं ते ग्लॅमरस नाही आहे. आतमध्ये होणारा त्रास, मनाच्या आतमध्ये होणारी जी काही घालमेल आहे एका कलाकाराची, ती फक्त त्याच कलाकाराला कळू शकते, ती दुसऱ्यांना नाही कळू शकत. बरोबर. आणि कलाकाराचं काम असतं की प्रत्येक वेळी स्वतःला हसनमुख ठेवणं. सो आपण नाही ते दाखवू शकत की एखाद्या वेळेस आपल्याला खूप त्रासही होत असेल आणि एखादी गोष्ट खूप खूप डिस्टर्ब करत असेल, पण ती आपण नाही दाखवू शकत, कारण की आपल्याला छान दिसायचं असतं, लोकांसमोर हसून राहायचं असतं. सो त्याच्यामुळे कारण खूप गरजेचं आहे की स्वतःला या क्षेत्रात येत असताना विचार करून येणं. कारण आत्ताच्या मुलांना असं झालेलं आहे ना की रील्स बनवल्या म्हणजे आम्ही खूप डान्सर्स झालो किंवा गायक झालो किंवा वादक झालो किंवा फाईन आर्टिस्ट झालो असं झालेलं आहे. पण ते तेवढ्यापुरती तेवढं आहे. जेव्हा त्या सगळ्या गोष्टीचं ट्रेंड बंद होत जाईल आणि दुसरं काहीतरी नवीन येईल, तेव्हा मग ते जे डिप्रेशन येतं आणि ते जे विचार होतात की आपण आता काय करायला पाहिजे. सो या सगळ्यातून स्वतःला ओव्हरकम करायचं असेल आणि स्वतःला स्टेबल करायचं असेल तर त्यासाठी आपण स्वतःला प्रिपेअर ठेवलं पाहिजे. बरोबर. सो माझं एकच म्हणणं आहे की कलेच्या क्षेत्रात सगळ्यांनी यायला पाहिजे, कला शिकायला पाहिजे, पण ती प्रामाणिकपणे शिकायला पाहिजे. आणि जर एखादी अशी शास्त्रीय कला जर शिकत असेल तर स्वतःच्या गुरूंशी प्रामाणिक असणं फार गरजेचं आहे. कारण गुरुच
तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला साथ देऊ शकतो. आणि गुरुविना तुम्ही कला शिकू शकत नाही, हे शास्त्रीय कलेचं आहे. सो शिका आणि छान पद्धतीने कलेला खुलवा आणि लोकांपर्यंत पोहोचवा, पण प्रामाणिकपणे पोहोचवा, असं माझं मत आहे. प्रकार खूप छान मेसेज दिलायस तू. खरं तर हा मेसेज इतका छान त्यांच्यासाठी राहू शकतो जे आपलं घरदार सोडून आपल्या कलेला जोपासण्यासाठी मुंबई पुण्याकडे धाव घेतात. कारण अशी बरीचशी मुलं आहेत, अशी बरीचशी मुली आहेत स्पेशली, ज्या आपलं घरदार सोडून की मला काहीतरी करायचं आहे, त्यांना त्यातला संघर्ष माहिती नसतो किंवा आपल्याला काय काय अजून फेस करावं लागेल हे माहिती नसतं, पण फक्त एक जिद्द आहे म्हणून ते घरून निघून जातात. पण त्यानंतर त्यांचे काय हाल होतात हे त्यांनाही सोचता येत नाही आणि मग त्यामुळे घरच्यांना त्रास आणि त्यांना त्रास होतो. तर हा खूप छान संदेश दिला आहेस तू. आणि आता माझा शेवटचा प्रश्न हा आहे की जसं तू खूप काही सोसलं आहे या क्षेत्रात, ते तुझ्यासारखे जे लोक आहेत जे आता पुढे या क्षेत्रात येऊ इच्छितात, त्यांच्यासाठी तू आपल्याकडून काय केलं आहेस? मी असं काय केलं आहे असं म्हणू शकत नाही, कारण की मी अजून इतका मोठा नाही झालो आहे या क्षेत्रामध्ये की मी खूप काहीतरी करू शकेल. पण जितकं माझ्याच्याने होतं तितकं मी करण्याचा प्रयत्न करतो आहे. मला असं वाटतं की पुरुष नर्तकांनी पुढे यावं आणि मुलांनी शिकावं, कारण की ही कला जर पुढे घेऊन जायची असेल तर जितका एक पुरुष ठामपणे ही कला पुढे घेऊन जाऊ शकतो आयुष्यापर्यंत, तितकी एक स्त्री घेऊन जाऊ शकत नाही. मी हे ब्लेम करत नाही आहे, पण हे फार म्हणजे खूप जनरल आहे, कारण लग्नानंतर तिचं सगळं चेंज होतं. सो लग्नाच्या आधी असणारा तिचा प्रवास आणि लग्नाच्या नंतर असणारा प्रवास याच्यात खूप तफावत असते. सपोर्ट मिळेल, समोरचे फॅमिलीज आणि समोरचे लोक तुम्हाला खरंच तुमच्या कलेसोबत ॲक्सेप्ट करतील आणि तुम्हाला ते पुढे घेऊन जाऊ देतील असं पण नाही आहे. सो त्याच्यामुळे जर पुरुषांनी जर ही कला शिकली आणि पुरुषांनी जर खरंच पुढे येऊन जर हे करण्याचा प्रयत्न केला काहीतरी ना, तर ते त्यांच्यावर डिपेंड, म्हणजे त्यांच्यावर ते असतं की आपण जर पुढे घेऊन जाऊ शकत असेल तर घेऊन जाऊ शकतो. मुलींचं तसं नाही आहे. मुलींना थोडासा त्रास किंवा कधीतरी असं असतं की मी इतके वर्ष शिकून पण माझा आता फायदा होत नाही आहे, कारण की खूपदा माझ्याकडे पण अशा 2-3 स्टुडंट्स आहेत की ज्यांनी लग्नाच्या आधी शिक्षण घेतलं आहे, पण लग्न झालं तेव्हापासून अगदी 10-15 वर्षांचा त्यांचा गॅप आला आहे. जबाबदारी आणि स्वतःच्या फॅमिलीबद्दल आणि त्यांच्या कलेबद्दल असणारा सगळा विचार. सो हे सगळं होत असताना मला एकच हे वाटतं की जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो आहे तेव्हा खूप विचार करून आणि सोबत आपण काय करतो आहे याचं भान ठेवून आपण स्वतःला स्टेबल ठेवलं पाहिजे. कारण की खूप लोक असे आहेत की जे रँडमली सगळं करतात, शिकतात आणि सोडून देतात आणि पुढे जातात, सांगतात की नाही आम्ही हे करतो, आम्ही ते करतो. कारण आता तुला पण हा अनुभव असेलच की आपल्या क्षेत्रामध्ये तर जसं एक नाटक करून दुसऱ्या नाटकासाठी प्रत्येकजण हा कमर्शियल झालेला असतो, तसंच आमच्या पण क्षेत्राचं असं आहे की 1-2 शोज केले डान्सचे की त्यांना असं वाटतं आम्ही खूप कमर्शियल झालो. सो हे जे आहे ना, हे फार चुकीचं आहे. तर हे नाही, नको व्हायला. आणि प्रामाणिकपणे खरं तर ते शिकून पुढे जायला पाहिजे आणि प्रामाणिकपणे त्या गोष्टी पोहोचायला पाहिजे लोकांपर्यंत. सो मला असं वाटतं की जर माझ्याकडून जर खरंच असं काही करता आलं की समाजामध्ये मी काही करू शकलो, तर मी ते नक्कीच करण्याचा प्रयत्न करील. आणि त्यासाठी मी खरं तर कार्य करायला सुरुवात पण केलेली आहे, कारण की मी नॉर्थ ईस्टमध्ये म्हणजे आसाम आणि सिक्कीम ह्या अशा 2 स्टेटमध्ये 2014 आणि 2015 पासून मी काम करतो आहे. अतिशय रिमोट प्लेसेसमध्ये जाऊन मी काम केलेलं आहे आसाम आणि सिक्कीममध्ये, की ज्या ठिकाणी मी म्हणजे त्यावेळी जेव्हा मी गेलो त्यावेळी कदाचित तिथे रस्ते, इलेक्ट्रिसिटी असा पण प्रकार नव्हता. सो तिथली मुलं जेव्हा माझ्याकडे येऊन डान्ससाठी इतका पॉझिटिव्हली अप्रोच बघायला मी सुरुवात केली, तेव्हा मला असं वाटलं की नाही, आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि मी जसं मी सांगितलं, मी फार छोटा आहे, म्हणजे मी अजून त्या लेव्हलवर गेलेलो नाही आहे की मी समाजाच्या सगळ्या लोकांसाठी काहीतरी करू शकेल. पण जर मला नक्कीच करता आलं तर मी नक्कीच करू शकेल. आणि माझ्या गुरूंचे आशीर्वाद, सगळ्या माझ्या रसिक प्रेक्षकांचे आशीर्वाद जर माझ्यासोबत असतील तर मी नक्कीच असं काहीतरी करण्याचा प्रयत्न करील की जे
मला भोगावं लागलं, जे मला सोसावं लागलं, फायनान्शियली स्टेबिलिटी म्हणा किंवा फायनान्शियल प्रॉब्लेम्स म्हणा आणि सपोर्ट म्हणा घरच्यांचा, ते दुसऱ्यांना नाही सोसावं लागायला पाहिजे. आणि माझ्याकडून जितकं मी त्यांचं करू शकेल तितकं मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल. पण देवाने मला त्या पद्धतीने जर खरंच फ्युचरमध्ये बनवलं त्या लेवलवर तर मी नक्कीच करेल. आणि माझं एक स्वप्न आहे की मी अशा मुलांसाठी किंवा मुलींसाठी काहीतरी करावं की ज्यांना कलेच्या क्षेत्रात खूप करायचं आहे पण त्यांच्याकडे काहीच साधन नाही आहे, म्हणजे पैसा नाही, काही नाही. अशांना मला खरं तर कलेच्या क्षेत्रात आणायचं आहे आणि त्यांना ॲज अ डान्सर म्हणून मला उभं करायचं. हे माझं खूप मोठं स्वप्न आहे की काही स्लम म्हणा किंवा काही अशा आपल्या इथे काही आहेत समाजात की त्यांच्या मुलांना घेऊन मला ही कला शिकवायची आहे आणि ती खुलवायची आणि ती लोकांसमोर त्यांना प्रेझेंट करायला लावायची आहे की खरंच की हे आहे आणि हे खरं टॅलेंट आहे की त्यांनी ते डेडिकेशननी इतकं केलेलं आहे. सो होप सो की देवाने मला इतकं मोठं बनवावं की मी त्या सगळ्यांसाठी हे करू शकलो पाहिजे. आणि दिवस रात्र माझे प्रयत्न कदाचित स्वतःला त्या ध्येयापर्यंत नेण्यासाठी चालू आहेत. बघू आता ते कधी साध्य होतं आणि कधी काय. नक्कीच आपल्या ध्येयापर्यंत तू पोहोचशीलच, कारण हा जो तुझा विचार आहे तो इतका छान आहे. कारण आपल्या लोकांसाठी सगळेच करतात, पण अशा काही क्षेत्रातील लहान लहान मुलांना घेऊन ही कला जोपासणं, तिला जिवंत ठेवणं, हा विचारच इतका सुंदर आहे की देव तुला नक्कीच साथ देईल. तर आज आपण बघितली एका पुरुष नर्तकाची कथा आणि ही कथा तुम्ही नक्कीच शेअर करा आणि आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुम्हाला कशी वाटली. कारण ही कला जी आहे ती याची कथा जी आहे ती कलाकारांसाठी खूप मोटिवेशन ठरू शकते आणि कला नक्कीच म्हणजे आपल्याला खुश ठेवते, सुखी ठेवते आणि मेंटली स्टेबल ठेवते. या जगात तर ते खरंच खूप महत्त्वाचं आहे आजच्या जगात. तर पुन्हा भेटूया नवीन कहाणीसोबत. बघत रहा देशोन्नती, बघत रहा जंगे जिंदगी. नमस्कार.